ना कळलं की हा महत्त्वाचा नारा आहे, त्यांनी तो उचलला आणि जोरात वापरला. प्रत्यक्ष जेव्हा आमची लोक तिकडे चर्चेला जायची तेव्हा त्यांना खोलीच्या बाहेर ठेवलं जायचं, तेव्हा त्यांना 3-3 तास टांगून ठेवलं जायचं आणि त्याच्यावर 2 जागा आणि 3 जागा ह्याच्या पुढे कधी चर्चा. लोक आज प्रश्न विचारतात की आम्ही काँग्रेसला मतदान दिलं, इंडिया अलायन्सच्या मतदान दिलं, पण इंडिया अलायन्स आज मुसलमानांच्या बाजूनी लढत का नाही. इथेच एक खूप मोठी घटना घडली विशालगडची. इकडच्या मुसलमान बांधवांना ही अपेक्षा होती की जेव्हा राहुल गांधी येतील कोल्हापूरमध्ये तेव्हा ते विशालगडबद्दल बोलतील. त्यांच्या 1.5 तास भाषणामध्ये एकही मुद्दा असा नव्हता ज्याच्यामधनं विशालगडबद्दल भाष्य झालं. काँग्रेसला आंबेडकर नाव चालत नाही हे स्पष्टपणे लोकांना कळले. काँग्रेसला अकोल्यामध्ये इतके वर्ष आपली सीट नाही आली तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेबांना पाडा, हे 1980 पासून काँग्रेसची अकोल्याची स्ट्रॅटेजी राहिली. काय सापनाथ नागनाथ ते चावणार तर दोघंही आहेत. आता प्रश्न आहे की तुम्ही त्या सापाला मान देऊन गमचा समजून गळ्यात टाकणार का आलेला साप उचलून वाटेतनं बाहेर फेकणार. अजित पवारांनी वंचितवरती टीका केली बी टीमची. अजित पवारांनी सकाळी 6 वाजता शपथ कोणाबरोबर घेतली? देवेंद्र फडणवीसांबरोबर. अजित पवारांनी हे पण म्हटलं की शरद पवार यांनीच त्यांना शपथ घ्यायला सांगितली होती. तर या लोकांना मी सांगतो तुम्हाला लपायला जागा नाही राहणार आहे, थांबा तुम्ही. यावेळेस वंचितचा परफॉर्मन्स चांगला राहणार आहे आणि यावेळेस वंचितचे आमदार किती येतील हा मस्त सरप्राईज राहील तुमच्यासाठी. थांबा बघा. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आखाडा विधानसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. त्यासोबतच आपण विविध नेते मंडळींच्या देखील त्यांचे जे अँगल्स आहेत या विधानसभा निवडणुकीच्या किंवा त्यांचे जे ॲस्पेक्ट आहेत ह्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज अशाच प्रकारे म्हणजे त्यांची विशेष ओळख करून द्यायची गरज या महाराष्ट्राला आहे असं मला वाटत नाही आहे. मागच्या 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पाहतोय. तर आजच्या आपल्या ह्या आखाडा विधानसभेच्या कार्यक्रमात आपल्यासोबत हितगुज साधण्यासाठी उपस्थित आहेत सुजातदादा आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकर यांचे ते चिरंजीव आहेत. सुजातदादा, तुमचं आमच्या स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जय भीम. जय भीम. आपण थेट सुरू करूयात, कारण सकाळपासून ते सातारा सांगली असा दौरा करत आलेत. 3 ते 4 उमेदवारांसाठी त्यांनी रॅली, सभा आयोजन ह्या सगळ्या गोष्टींची धावपळ करत करत ते आत्ता विट्यात आलेत. तर जाता जाता त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचं आभार मानतो. सुजातदादा, मी डायरेक्ट सुरुवात करतो की वंचित बहुजन आघाडीचं फॉर्मेशन 2018-19च्या दरम्यान झालं. लोकसभा झाली, खूप चांगलं यश मिळालं. विधानसभेला लोकसभेसारखं जरी नाही मिळालं तरी वोट शेअर हा बऱ्यापैकी टिकून होता. परंतु 2024च्या लोकसभेमध्ये म्हणावा असा वंचितला परफॉर्मन्स करता आला नाही. तर आत्ता तुम्ही विधानसभेला कशा प्रकारे सामोरे जाणार ह्या सगळ्या गोष्टींचं काय? तसं बघायला गेलं तर थोडंसं अपयश देखील आलं असं म्हणू शकतो आपण 24ला. हो, तुमचं हे म्हणणं बरोबर आहे आणि त्याचं विश्लेषण पण आम्ही खूप साफ करतो आहे आणि त्या विश्लेषणामधूनच पुढची स्ट्रॅटेजी ही ठरते. तर 2024च्या निवडणुकीमध्ये एक मोठा जो एक फटका बसला होता वंचितला, ते म्हणजे वंचितचाच एक नारा होता 2018पासूनचा, जो इकडच्या इंडिया अलायन्स आणि मवियांनी उचलला आणि वंचितच्याच विरोधात वापरला. तो म्हणजे एक मोठा त्यांनी नारा असा वापरला होता की संविधान बचावचा. 2014 पासून जेव्हा मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब म्हणत होते की भारताचं संविधान धोक्यात आहे आणि हे RSS जर सत्तेत बसले तर ते एका अर्थाने संविधान नष्ट करून आधुनिक मनुस्मृती आपल्या डोक्यावर लावतील. हे 2014ला बाळासाहेब म्हटले, हे 2019ला बाळासाहेब म्हटले आणि तेव्हाही काँग्रेसनी जास्त विचारलं. जेव्हा काँग्रेसला 2019च्या निकालानंतर आणि मतदानाहून कळलं की एक मोठ्या प्रवाहातला वंचित मतदार हा वंचित बहुजन आघाडीकडे फिरला आहे आणि त्याला जोडून बहुजन आणि मुसलमान मतदार देखील फिरतोय, त्यांना असं वाटलं की हा नारा काम करतोय आणि आपण तो नारा उचलायला पाहिजे. आणि संविधान बचाव हा जो इकडचा पारंपरिक आंबेडकरवाद्यांचा नारा होता, कारण संविधानाने इकडच्या आंबेडकरवाद्यांना, इकडच्या वंचितांना, बहुजनांना, मुसलमानांना, दलितांना आणि अनुसूचित जातींना, भटक्या विमुक्तांना एक लढण्याचा सहारा जसा दिलाय तसं एक संरक्षणसुद्धा दिलं आहे. आणि बऱ्याच लोक हे आपल्या वरच्या पिढीतले हे मान्यसुद्धा करतात की त्यांना जो प्रवास झाला आहे, जो शक्य झाला आहे, त्यांनी जी शिडी चढली आहे ती शक्य झाली आहे फक्त आणि फक्त संविधानामुळे.
तर संविधानाचा नारा हा तेव्हा काँग्रेसला कळलं की हा महत्त्वाचा नारा आहे, त्यांनी तो उचलला आणि जोरात वापरला. दुसऱ्याच बाजूला त्यांनी हे करत असताना एका बाजूला हा पण प्रचार केला की संविधान फक्त काँग्रेस वाचू शकतं आणि वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. त्यांनीच मीडियाच्या माध्यमातून एक प्रचार हा मारला की वंचितला 6 जागा दिल्या, 7 जागा दिल्या. प्रत्यक्ष जेव्हा आमची लोकं तिकडे चर्चेला जायची तेव्हा त्यांना खोलीच्या बाहेर ठेवलं जायचं, तेव्हा त्यांना 3-3 तास टांगून ठेवलं जायचं आणि त्याच्यावर 2 जागा आणि 3 जागा ह्याच्या पुढे कधी चर्चा प्रत्यक्ष सरकलीच नाही. आणि त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे कुठल्या जागा आणि काय जागा हे आम्हाला सांगितलंच नाही. नेहमी महाविकास आघाडीचा हाच स्टँड होता की आम्ही आमच्यात ठरवू आणि तुम्हाला नंतर सांगू. पण त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी एका बाजूला लोकांमध्ये संविधान बचावचा नारा जोरात चालवला आणि दुसऱ्या बाजूला वंचित बी टीम ह्या एक नॅरेटिव्ह चालवला आणि तो इकडच्या काही बोळ्या बाबड्या जनतेने तो मान्यसुद्धा केला. पण आता 2024 लोकसभा ते 2024 विधानसभामध्ये हा जो 3-4 महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये एक लोकांना कळले की काँग्रेसनी इकडे खूप मोठ्या प्रमाणात वंचितांची, मुसलमानांची मतं घेतली, दलितांची, बहुजनांची मतं घेतली. पण जर आपण बघितलं तर रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सीज सोडून एकाही ठिकाणी कुठल्याही वंचिताला तिकीट दिलं नाही. महाराष्ट्रामध्ये एकाही मुसलमानाला तिकीट दिलं नाही. आणि त्याच्याहून पुढे जाऊन जो आज भाजप एका अर्थाने आरक्षण हटवायचा अभियान जे राबवतोय, म्हणजे SC/ST कायद्यामध्ये क्रिमिलेअरचा कोटा आणणं, तसंच दुसऱ्या बाजूला SC/ST आरक्षणामध्ये रिझर्वेशन खाली वर्गीकरण करणं, सब क्लासिफिकेशन करणं, ते जसं एका बाजूला भाजपच सातत्याने करतोय तसं काँग्रेसला ह्याचं छुपं सफरतन. लोक आज प्रश्न विचारतात की आम्ही काँग्रेसला मतदान दिलं, इंडिया अलायन्सच्या मतदान दिलं, पण इंडिया अलायन्स आज मुसलमानांच्या बाजूनी लढत का नाही? आज ते सब क्लासिफिकेशनला, वर्गीकरणाला विरोध का नाही करत? मी दादा त्याच प्रश्नाकडे येतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने संविधानाचं जे नरेटिव्ह चालवलं ते लोक त्याला त्या बाजूने गेले. त्यासोबतच काँग्रेसने म्हणजे मीडियामध्ये असं हे केलं की वंचित खूप जागा मागते वगैरे हे ते, आणि त्यात ते यशस्वी ठरले. मग आता तुम्ही त्या गोष्टी काउंटर करण्यासाठी किंवा तो जो गेलेला वोट शेअर आहे तो पुन्हा मिळवण्यासाठी काय उपाययोजना किंवा? हे बघा, मी तेच म्हणत होतो की 2024 लोकसभा ते विधानसभा मध्ये काँग्रेसनी लोकांची मतं तरी घेतली. संविधानात बचावचा नारा त्यांचा खालपर्यंत पोचला म्हणून लोकांनी मतदान केलं. पण त्यांचे गेलेले लोकप्रतिनिधी हे संविधान वाचवायला काही करत नाही आहेत, हे पण लोकांना तितक्याच ठामपणे कळलं. म्हणजे सोपं उदाहरण दिलं तुम्हाला तर आपल्यात आता आपण बसलोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये, इथेच एक खूप मोठी घटना घडली विशालगडची. इकडच्या मुसलमान बांधवांना ही अपेक्षा होती की जेव्हा राहुल गांधी येतील कोल्हापूरमध्ये तेव्हा ते विशालगडबद्दल बोलतील. त्यांच्या 1.5 तास भाषणामध्ये एकही मुद्दा असा नव्हता ज्याच्यामधनं विशालगडबद्दल भाष्य झालं. त्यांच्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये एकही असं वक्तव्य नव्हतं जिकडे इकडच्या मुसलमान बांधवाला दिलासा मिळेल की आपण बरोबर पार्टीला मतदान केलंय. दुसऱ्या बाजूला राहुल गांधीच अमेरिकेत बसून म्हणतात, एका प्रश्न उत्तर सेशनमध्ये त्यांनी हे केलं होतं की एका माणसाने आरक्षण विरोधी प्रश्न विचारला होता. आता एवढ्या सगळ्यांची मतं घेतल्यानंतर आरक्षण बचाव, संविधान बचाव हा नारा राहुल गांधींनी आणि काँग्रेसनी या नाऱ्यावरती मतदान घेतल्याबद्दल लोकांची इतकी अपेक्षा होती की राहुल गांधींनी त्याला खडसवून उत्तर दिलं पाहिजे. त्या अपेक्षेला राहुल गांधींनी तर उलट त्यांच्या प्रश्नाला पाठिंबा दिला आणि म्हटलं की आरक्षण संपलं पाहिजे. त्याच बाजूनी जेव्हा आपण भारतातल्या घटना बघतात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाराष्ट्रातली लोक वक्फ बोर्डच्या इश्यूवरनं उठून सभागृहाच्या बाहेर जातात. राष्ट्रवादी, उभाटा आणि काँग्रेसचेच खासदार हे SC/ST वर्गीकरणाच्या मुद्द्यावरती मतदान द्यायला नाकार करतात. तर लोकांचं हेच म्हणणं आहे की आपल्याला आज आता एक पक्ष पाहिजे जो आपल्या बाजूनी लढतो आणि अशी लोक पाहिजे जे आपल्यासाठी उभे राहतात. आणि त्यांना हे कळलं की तो काँग्रेस नाही आहे, ती इंडिया अलायन्स नाही आहे. त्यांनी आपल्याला संविधान बचावचा एक नारा देऊन मतं तरी घेतली, पण खऱ्या अर्थाने हे संविधान तर वाचवणार नाही आहेत. आणि त्या प्रकारे लोकांनाच उघडकीस आलं की भाजप एका बाजूला आहे, जसं सापनात दिसतात तसं काँग्रेस हे नागनाथ आहेत. आणि आरक्षण संपवण्याच्या बाबतीमध्ये हे दोघेही एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. म्हणून आरक्षण वाचवायचं असेल तर दलितांचं, बहुजनांचं, मुसलमानांचं, आदिवासींचं
जर आरक्षण वाचवायचं असेल तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी ऑप्शन. हा जो घटक आहे, अनुसूचित जाती असेल, मुस्लिम असेल, बहुजन असेल, तो लोकसभेला महाविकास आघाडीकडे पूर्णपणे झुकला होता. तो वाटते तुम्हाला की विधानसभेला? तुम्हाला एक खूप चांगलं उदाहरण देतो. अकोल्याचे बाळापूरचे एक माजी MLC होते आणि माजी नगराध्यक्ष सुद्धा होते आणि ते काँग्रेसचे ICC म्हणजे इंडियन काँग्रेस कोर कमिटीचे सदस्य सुद्धा होते, सय्यद नकीतुद्दीन खतीब म्हणून. त्यांच्या 2-3 पिढ्या ह्या काँग्रेसमध्ये गेल्यात. म्हणजे त्यांचे जर आपण त्यांचे आजोबा हे बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ड्राफ्टिंग कमिटीवरती होते भारताच्या संविधानाच्या, तेव्हापासून ही परिवार काँग्रेसबरोबर आहे. पण आज खतीब जे स्वतः 70 वर्षाहून जास्त वयस्कर आहेत, जे स्वतः त्यांनी 3 पिढ्या काँग्रेसमध्ये गेलेत, त्यांना कळालं की एकतर मुसलमानांना प्रतिनिधित्व नाही देत आणि दुसऱ्या बाजूनं मुसलमानांची कोण भूमिका घेऊन लढतंय, कोण बाजू घेऊन लढतंय, तर ते वंचित बहुजन आघाडी. म्हणून जर तुम्हाला कळेल की इतके पॉलिटिकल मोठे लीडर्स जर हा डिसिजन घेऊन काँग्रेस सोडून वंचितमध्ये येत असतील तर त्याचा ग्राउंडवरती तर खूप मोठा इम्पॅक्ट आहे. तुम्हाला असं वाटतंय का की म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये, म्हणजे तुम्हाला मी पर्सनल हा क्वेश्चन विचारतो कारण तुम्ही अकोल्याची निवडणूक खूप स्वतः तुम्ही ग्राउंडवर उतरला होता आणि खूप ताकद लावली होती, तुम्ही सगळ्या ग्राउंडच्या गोष्टी बघत होता. बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यात 4 ते 5 महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता, परंतु तिथे काँग्रेसने उमेदवार उभा केला आणि बाळासाहेब आंबेडकरांचा तिथे पराभव झाला आणि ते 3 नंबरला गेले. तर ह्या गोष्टीचं कुठं शल्य वाटलं, वाईट वाटलं? हो, वाईट वाटलं. कारण बऱ्याच लोकांनी माझ्या सकट ह्याच्याबद्दल मेहनत केली होती. बऱ्याच लोकांनी एका अर्थाने खूप ताकदीने, जिद्दीने ह्या निवडणुकीमध्ये कामसुद्धा केलं होतं आणि जेव्हा त्याचा निकाल तुमच्या विरोधात लागतो किंवा त्याचं यश मिळत नाही तेव्हा नाराजगी एक स्वाभाविक येते. पण ह्या बाजूला आता जर तुम्ही माझ्या सकट अनेक आंबेडकरवादी तरुणांची जर भूमिका विचारली तर वाईट जसं वाटतंय त्याच्याहून जास्त एक मनात राग आहे, एक चीड आली आहे की आपल्याला सगळे संपवायला निघाले आणि आपल्याला आत्ता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवायला लागणारे, अवेअरनेस करायला लागणारे की इकडे सगळे आपल्याला संपवायला निघाले. म्हणजे नुसतं बाळासाहेब आंबेडकरांना पाडलं गेलं नाही तर तिकडे उमेदवार कोण होता, त्याची पार्श्वभूमी काय होती आणि दुसऱ्या बाजूला सगळीकडनं म्हणजे आपण बघाल तर शरद पवार साहेब, सुप्रियाताई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उबाटा सेनेचे ज्येष्ठ नेते, हे सगळे एका बाजूला म्हणत होते की आम्हाला बाळासाहेब पाहिजेत, बाळासाहेब संविधानाच्या लढाईसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण ह्या कोणीही एकदाही दिल्लीमध्ये हे सांगितलं का नाही की बाळासाहेबांना काही करून जवळ ठेवा किंवा बाळासाहेबांना आपण लोकसभेमध्ये अकोल्यावर, म्हणजे बाळासाहेबांना तरी आपण त्यांच्या विरुद्ध सीट नाही द्यावी. हे कोणत्याही माणसाने जेव्हा केलं नाही तेव्हा इकडच्या जनतेला हे क्लिअरली पडलंय की काँग्रेसला आंबेडकर नाव चालत नाही, काँग्रेसला आंबेडकर नाव चालत नाही हे स्पष्टपणे लोकांना कळले. आणि हे जनतेला इतका वेळ का लागतोय कळायला, मला हा प्रश्न जनतेला विचारायचा आहे. काँग्रेसला भंडारा गोंदियामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर चालले नव्हते, काँग्रेसला मुंबईमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर चालले नव्हते, काँग्रेसला नांदेडमध्ये भैयासाहेब आंबेडकर चालले नव्हते, काँग्रेसला अकोल्यामध्ये इतके वर्ष आपली सीट नाही आली तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेबांना पाडा, हे 1980 पासून काँग्रेसची अकोल्याची स्ट्रॅटेजी राहिलेली. का एवढा का आंबेडकर नावाचा काँग्रेस द्वेष? काँग्रेस पण छुपी जातीवादीच आहे ना, ते काय थोडे वेगळे, काय सापनात नागनाथ आहेत, चावणार तर दोघंही आहेत. आता प्रश्न आहे की तुम्ही त्या सापाला मान देऊन गमचा समजून गळ्यात टाकणार का आलेला साप उचलून वाटेतनं बाहेर फेकणार. असा एक वंचितचा जो वोट बँक आहे किंवा असं सगळ्या समाज माध्यमातून अशी एक गोष्ट पुढे येते की आता आघाड्यांचं, युत्यांचं राजकारण चालतं. आता 3 पक्ष एकीकडे आहेत, 3 पक्ष तिकडे आहेत, तर वंचित स्वबळावर सत्ता म्हणजे जागा निवडून आणू शकते का किंवा वंचितच्या देखील मर्यादा आहेत, तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, एकट्याने लढणं किंवा? हे बघा, तुम्ही जर बघितलं तर ह्या युत्या आणि आघाड्या षडयंत्र. आज सकाळी इकडचा नेता दुसऱ्या दिवशी त्या पक्षात असतो. तर भाजप महाराष्ट्रात मोठी कोणामुळे झाली? शिवसेनेमुळे. आज शिवसेना ज्यांनी चालू केली त्यांचे चिरंजीव कोणाबरोबर आहेत? काँग्रेसबरोबर. अजित पवारांनी वंचितवरती टीका केली बी टीमची. अजित पवारांनी सकाळी 6 वाजता शपथ कोणाबरोबर घेतली? देवेंद्र फडणवीसांबरोबर. अजित पवारांनी हे पण म्हटलं की शरद पवार यांनीच त्यांना शपथ घ्यायला सांगितली होती. त्याच्या पुढे जर आपण ऐकलं तर एका रातोरात उद्धव ठाकरे ह्या साईडला जातात CM बनण्याच्या स्वप्नासाठी
अजित पवार ह्या साईडला येतात DCM बनण्यासाठी, पक्ष फुटतात, पक्ष जुळतात, विचारधारा पाण्यात जाते. ह्याचा अर्थ काय होतो की ह्या 25 ते 30 घराण्यांचं राजकारण हे साटलोटं झालं आहे. त्यांना पक्ष, विचारधारा, आयडिओलॉजी, भूमिका ह्या दुय्यम आहेत. त्यांचं हेच आहे की काही करून सत्ता ह्या 25 घरांमध्ये कशी टिकली पाहिजे. आणि आपलं जे राजकारण आहे ते ह्या 25 घराण्यांच्या बाहेरचं वंचितांचं राजकारण आहे. आणि आता जर हे 25 कुटुंब काही साटेलोटी करून ह्या त्या पक्षातून ही युती करून ती आघाडी बनवून एकत्र येऊन सत्ता टिकवत असतील तर इकडचे वंचित त्यांना एक दिवशी सत्तेच्या बाहेर हद्दपार नक्कीच करतील. आणि बी टीमचा जो शिक्का वंचितवरती मारला जातोय त्याला अनेक लोक देखील त्या गोष्टी ना म्हणजे बळी पडलेत असं वाटतंय. कसं बघतात त्या गोष्टीकडे? हा बघा, बी टीमचा आरोप प्रत्येक ठिकाणी काँग्रेस करत आलेली. एकेकाळी अरविंद केजरीवाल आणि योगेंद्र यादव आणि आम आदमी पार्टी बी टीम होती. तुम्ही जर बघितलं तर तेलंगणामध्ये नेहमी KCR हे बी टीम होते. तुम्ही बंगालमध्ये गेलात तर ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस ही बी टीम होते. तुम्ही जर काँग्रेसचं नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे ईशान्य भारतामध्ये जर पॉलिटिक्स बघितलं तर तिकडच्या प्रादेशिक पक्षांना त्यांनी बी टीम ठरवलं. तर काँग्रेसचं आणि BJPचं एक ठरलेलं आहे, त्या दोघांची दुकानदारी चालू आहे. म्हणजे एका बाजूला म्हणतो ना की BJP वॉशिंग मशीन आहे किंवा BJP ही देशभक्तीची गंगा आहे. तुम्ही जर त्या BJPच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन आला तर तुमचे डाग धुतले जातात आणि तुम्ही BJPच्या गंगेमध्ये डुबकी मारली तर तुम्ही देशभक्त होता. तसे काँग्रेसने सेक्युलरिझमची गंगा काढली. तुम्ही काँग्रेसच्या सेक्युलरिझमच्या गंगेमध्ये डुबकी मारली तर तुम्ही सेक्युलर, नाहीतर तुम्ही बी टीम. आता इतके वर्ष भारतीय, आता तुम्हाला सोपं उदाहरण द्यायला झालं तर वंचितचे तुम्ही ज्येष्ठ नेते काही बघा, जवी पवार झाले, रेखाताई झाल्या, शांताराम पंधेरे झाले. ही लोक भाजप स्थापन व्हायच्या आधीपासून याचा विरोध करतात भाजपचा. आता ही लोक भाजपची बी टीम होऊच कशी शकतात? काँग्रेसला जे कोण विरोध करतं ते बी टीम होतात. आणि हे काँग्रेसचं षडयंत्र आहे प्रत्येक आंबेडकरवाद्याला, प्रादेशिक पक्षाला आणि वंचिताला बदनाम करायचं. आणि ते त्यांनी प्रत्येक ठिकाणी ह्याच पद्धतीने केलं आहे. पण आता बी टीम कोण ठरतं? जे BJPच्या अजेंडाला सपोर्ट करतं. जेव्हा BJP क्रिमी लेअरचा मुद्दा आणतो किंवा BJP SC/STच्या कायद्यामधल्या वर्गीकरणाचा मुद्दा आणतो, तर जेव्हा जे सभागृहामधनं उठून जातात ते बी टीम, जे वक्फ बोर्डच्या मुद्द्यावरनं सभागृहातनं उठून जातात ते बी टीम, वॉकआउट करतात ते बी टीम, जे 12 MLAs BJPच्या 12 MLCs निवडून आणतात ती बी टीम. आणि हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. आता बरेच विचारवंत किंवा तुम्ही म्हटलं की सो कॉल्ड काय विचारवंत हे वंचितवरती बी टीम आहे किंवा म्हणजे योगेंद्र यादव वगैरे ते पण ती लाईन चालवतात किंवा सोशल मीडियात देखील काही लोक ती लाईन चालवतात. तर त्याकडे, त्या विचारवंतांकडे कसं? सगळे पेरोलवरती आहेत, सगळे पेरोलवरती. तुम्ही बघा ना, मी सांगतो तुम्हाला, यांना पैसे दिले जातात. काही लोकांना पैसे दिले जातात, काही लोकांच्या सभा अरेंज करायला पैसे दिले जातात, काही लोकांना बघा येत्या टाईममध्ये MLCs मिळतील. काही एक मॅडम आहेत त्यांना शिर्डी आणि श्रीरामपूरची आत्ताची विधानसभेची सीट हवी आहे राष्ट्रवादीकडनं. ह्याच्यातले काही लोक YB चव्हाणच्या ट्रस्टीशिप मिळवतात. ह्याच्यातली काही लोक रिसर्च, जे संशोधक आणि विज्ञानवादी म्हणतात ते संशोधनासाठी आणि रिसर्चसाठी फंडिंग मिळवतात. ह्यातले काही विचारवंत स्वतःसाठी मोठे मोठे एज्युकेशनल पोस्ट आणि इकडचे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे साखर सम्राट आहेत त्यांच्या शिक्षण संस्थेंवरती पोझिशन्स मिळवतात, नोकऱ्या मिळवतात. आणि हे सगळं षडयंत्र ह्याच्यासाठी आहे. आणि माझ्याकडे लिस्ट आहे की कोणी कोणी वंचितवरती टीका केली आणि जशी जशी त्याला एक एक पोझिशन मिळेल तसं ते आम्ही बाहेर काढू. तरी ह्या लोकांना मी सांगतो तुम्हाला लपायला जागा नाही राहणार आहे, थांबा तुम्ही. मला शेवटाकडे यायचं आहे की आता सगळ्या नेत्यांची मुलं राजकारणात, प्रत्यक्ष निवडणुकांच्या राजकारणात येत आहेत. रोहित पवार असतील, आता अमित ठाकरे देखील स्वतः माहीम दादरमधून उभे राहत आहेत. आदित्य ठाकरे मागच्या वेळेला वरळीतून उभे राहिलेत. तर सुजातदादा आंबेडकर हे उच्च शिक्षित आहेत, त्यांना मोठा वारसा आहे. तर सुजातदादा आंबेडकर आम्हाला ह्या विधानसभेच्या निवडणुकीत रिंगणात दिसतील की नंतर कधी काय? मी आत्ता तर प्रचारात फिरतोय, अजून किती रिंगणात उतरू? निवडणुकी स्वतः उमेदवार म्हणून पक्षाने दिली तर लढेल. बरं, तुमची इच्छा आहे? पक्षाने दिली तर लढेल.
आणि काय वाटते ह्यावेळेला वंचितचा परफॉर्मन्स कसा राहील? किती आमदार निवडून येऊ शकतात वंचितचे? यावेळेस वंचितचा परफॉर्मन्स चांगला राहणार आहे आणि यावेळेस वंचितचे आमदार किती येतील हा मस्त सरप्राईज येईल तुमच्यासाठी. थांबा बघा. तर आज सुजातदादांनी अगदी वेळात वेळ काढून धावत्या दौऱ्यातून देखील आपल्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू.